2022ला करता येऊ शकलं असतं, पण तेव्हा मी पक्षात नवीन होतो, मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. आमदार फुटून जायला नको हवे होते. त्यांना कोणाला वाटेल की नाही, कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत, खासदार फुटून जावेत, कोणालाही वाटणार नाही. शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं. पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाही. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत, ईडी, CBI, पोलीस, तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा केली. मी स्वतःसुद्धा त्यावेळेला अनेक बैठका होतो, पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती, प्रत्येकाचा आजार वेगळा होता, प्रत्येकाचं आजार दुखणं वेगळं होतं, हे मला माहिती आहे. आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी त्यांना, आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा CBI अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे, विचारा त्यांना. त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते. आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे, ही दुखणी आहेत, किंवा हा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा, त्याला तुम्ही काय करणार? भय आणि भ्रष्टाचार या 2 गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले. भय आणि भ्रष्टाचार निर्माणाचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीसांनी केलं. पण रावसाहेब, तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे मांडला. इम्पॉसिबल. आता हा तुम्ही जो मोबाईल मधून मला प्रश्न विचारून दाखवले, अहो मनावर घेता येते, पळून गेलेलं डरपोक माणूस आहे, सोडून द्या. शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले. आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे, हे बरोबर आहे त्यांचं. आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं. भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले. रावसाहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून जी विधानं आहेत ज्यामुळे वाद होतोय ती थांबत नाहीयेत. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शेतकऱ्यांची कर्ज माफी योग्य वेळेस आपण जाहीर करू, तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्जही भरलीच पाहिजे. बघा, कोण नक्की बोलबच्चन आहे ते बघावं लागेल. मला असं वाटतं मुख्यमंत्री बोलबच्चन आहे, त्यांचा आवडता शब्द आहे तो. हा बोलबच्चन, तो बोलबच्चन, तो बोलबच्चन. योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्जमाफीचा. आणि आम्ही काल म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात 1 लाख झाल्यावर काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या, त्यानंतर ते कर्जमाफी करतील किंवा लाडकी बहिणींना 21 रुपये देतील. बोले आपका क्या है भाई? सर, जिस तरीके से हम देखें कि युद्ध हो रहा है ईरान और इजराइल के, इसमें अमेरिका बीच में आया, वहीं प्रधानमंत्री ने भी जो ईरान के प्रेसिडेंट से बात करी है, पीस की बात करी, कैसे देखते हैं? देखिए, पीस की बात तो होनी चाहिए. युद्ध होना कोई अच्छी बात नहीं है, चाहे इजराइल की तरफ हो या चाहे ईरान की तरफ हो, चाहे भारत हो चाहे पाकिस्तान हो. नुकसान तो जो सामान्य जनता है उनको होता है, उनके घर जले जाते हैं, उनके ऊपर बॉम्ब पड़ते हैं, उनकी रोजी रोटी छीन जाती है, लोग मारे जाते हैं. लेकिन प्रेसिडेंट ट्रंप को फ़ोन करना चाहिए मोदी जी ने. ईरान के प्रेसिडेंट को फ़ोन करके तो कोई फ़ायदा नहीं है ना. प्रेसिडेंट ट्रंप को पूछना चाहिए कि आपने हमारा वॉर रुकवा दिया, हम पर प्रेशर डालकर, भारत पाकिस्तान का, लेकिन आपकी भूमिका ईरान और इजराइल के वॉर में बहुत अलग है. आपने ईरान पर बॉम्ब डाला, इजराइल को मदद की. आप हमारे मित्र हैं प्रेसिडेंट ट्रंप,
आपके लिए हमने नमस्ते ट्रंप वगैरह वगैरह प्रचार की बहुत सभाएं की।